नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी लेखाच्या यूट्यूब चॅनलवर. हे बघा, आज आपली दुसरा दिवस आहे आपला आणि आपला दुसरा दिवस चालू होते. देवाचा कार्यक्रम आहे, आपल्या कुलस्वामीचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी भटजी साहेब आलेले आहेत आणि त्यांचं आताच स्वागत झालेलं आहे. भटजी साहेबांचा आरंभ झालेला आहे. सो आता आपण बघतात त्यांचे सगळ्या आपल्या हळू देतात रीतिरिवाजप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मांडत आहेत आणि आहे बघा, या सगळ्या गोष्टी आपण आणल्यात, हार फळं फुले. आणि हा आपला जुना कुलस्वामीचा मंदिर होता. आता आपण त्याला नवीन बनवलेला आहे. ती ताई आता रांगोळी काढते आणि आता आपण जुना मंदिर आणि नवीन मंदिर त्याचं आपण काय करणार आहोत भटजी साहेब? अभिषेक. हां, सो मंडळी बाहेर जाऊन जुना जो मंदिर होता आपल्या कुलस्वामीचा आणि नवीन मंदिर आहे, दोघांचं सुद्धा आपल्याला बाहेर जाऊन तुळशीच्या बाहेर अभिषेक करायचा आहे. सो आता आपण लवकरात लवकर करणार आहोत अभिषेक सुद्धा. तर आपण अभिषेक करायला दोन्ही पण मंदिर बाहेर घेऊन जाऊया. जो ब्लॅक वाला मंदिर दिसतोय छोटा वाला, तो आता जुना मंदिर आहे आणि बाजूचा जो आहे देवारा तो आता चॉकलेटी कलरचा, तो सागाचा आपण नवीन बनवलेला आहे प्रॉपर. त्यालाच काल आपण तुम्ही कालचा ब्लॉग मध्ये बघितला असाल तर त्याच्यात आहे. आता तुझी अर्ध राहताय माझ्या राजा आणि तू गावचा भैया आहेस. तू सगळा तुला इथली पूर्व माहिती आहे म्हणून तू राजविषयी अनुभव होशील आणि सल्ला पाठिंबा देशील. जे काय यात चल चुकी होती वर ती तुला सांभाळून घे. शांती राजाला सुखाने आणि नोकरी चाकरी सगळ्या गोष्टी आता जस्ट गारानं घातलेलं आहे आईने. आता पहिला जो नारळ आहे तो भैरी भवानीचा नारळ आहे, तो देतोय. चालू
राजे ऋषी तुझ्या दरबारात येईल. सोमवार मंगळवार घालतात. माझ्या बाप्पा काय जे असेल, काय विघ्न असेल, काय असेल, आमच्या मालकाने तुला सासू सासरा बायका माझ्या ही रांगोळी काढण्याची कला खेडेकरीन. आता मगाशी तुम्ही 3 बोटाची बघितलात, नंतर नागोबाची बघितलात, आता ही डॉटवाली रांगोळी. कला कला असते बघा. कलर पाहिजे तुला बघा बघा, तुम्ही आता डॉटवाली बघितलात. चतुर्भुज प्रसन्न वज्रराया ते सर्वजनम नमोस्तुते इति श्री देवरस्थापना नवीन पूजनम बघा गाड्या भरून भरून माणसं येत आहेत. पाणी पाणी उजव्याचं पाणी 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 असं हातावरनं पाणी पाणी सोडा. श्री ओम महासंघ पूजनम करीसे बस. पळी उजव्या हातामध्ये पळी घ्या. आता उजव्या हातात 3 पळ्या पाणी. नमः शिवाय दुधाच्या 3 पळ्या. ओम ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे आता एवढा जो मंदिर आहे त्याची
ओम महाभृंगार्यकार शिवानि सर्वना भंगोजानि वैद्यगुणदेवते विराजतत्थायनं सर्वमंगल्य भवनाभ्य लोकस्नानं समर्पयामि मधु आदरणाय मस्त श्री मातृगण भवसागर मधुस्नान देवाम देवाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः कलाय नमः कलवित्राय नमः कलाय नमः आपल्याला वरती ठेवायचं पाणी भरून त्याच्यात पाणी भरून पाणी भरा स्वच्छ पाणी बाबू आता भरून दे पाणी 5 सुवासनी हिला बरोबर माहिती आहे, अंगठा पण केला पुढे. पाण्याच्या बाटली सकट हातात बाटली पिया. सगळ्यात मोठा माणूस बसलाय तिथे, मोठा माणूस. शांत कर.
आता हिचं तुझं राहू दे. ज्याला बस अहो ज्याला बसा तुलाच गजरा होता घेऊन बसले. तिला बसव. ए पायल तू घेऊन बस ना, तुझ्याकडे बसते तर राहते तर मग तू घेऊन बस. किती कष्ट घ्यायला लागतात त्या सवशीन बारकीला असलं
आता आपल्या देवाचं समापन करणार. जो आपले जे नवीन कुलस्वामी आहे त्याची आता आपण स्थापना केली आहे, म्हणजे नवीन मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि भटजी साहेब आता रांगोळी काढताना, आणि तुम्ही बघता हे आपला होम करणार होतो आपण. गावाकडे शेणी ऑलरेडी उपलब्ध असतात, त्याच्यामुळे बाहेर मिशन घ्यायची गरज नसते. आणि इकडे आपली ऑलमोस्ट पूजा झालेली आहे, ही मांडलेली आहेत. कळस आणि नवग्रहांची पूजा आता आपण करणार आहोत आणि होम करणार आहोत. देवता आणि अग्निदेवतेचं आपण पूजन करणार आहोत. समय घे बाबा. एका पेढ्यामध्ये जरा अगरबत्ती अगरबत्ती सूरज लावून घेऊन ओढ देवता ग्राम देवता स्नान देवता वासु देवता लंबोदर. पळी घ्या डाव्या हातामध्ये, पळी घ्या पाण्याच्या तांब्याची. त्या आपल्या हातावर असं 3 पळ्या पाणी तामणामध्ये सोडा. हरो महासंकल्प पूजा पवित्र पूजन करीसे. दुसरं फूल हातामध्ये घ्या. उदानाय स्वाहाने वेद्यासं समर्पयामि. लाल फूल रुद्रदेवाय नमः स्वाहा. ओम यज्ञेनं यज्ञ भवरुद्र यज्ञ मूर्तदिवे यज्ञाय नमः स्वाहा. ओम कुलदेवता यज्ञ मूर्तरुद्र यज्ञ दिवे यज्ञाय नमः स्वाहा. ओम यज्ञेनं यज्ञ भवरुद्र यज्ञ शिवशंभो देवता भूताय नमः स्वाहा. ओम यज्ञेनं यज्ञ विश्वदेव रुद्र यज्ञ दिव्य अपभूताय नमः स्वाहा. ओम श्री त्रिगुणात्मक देवताय नमः स्वाहा. ओम याय नमः स्वाहा. ओम यज्ञेनं यज्ञ रुद्रदेव भूताय नमः स्वाहा. ओम यज्ञेनं
हाय केला. मिरची 2 दिवस आम्ही चिकन खाल्ला, आता व्हेज खातोय. तुला परत उद्या मिरची चिकन. तुला मिरची थोडी ठेव थोडी. तुला मिरची सुरज घे, बसून घे. मंडळी आज आपण देवाचे पूजन केलं होतं सोमवार मंगळवार. आज उपवासाचा दिवस आणि आज उपवासाच्या दिवसमध्ये आपण आहे पनीर आणि मटार आणि वाटाणा आणि बटाट्याची भाजी, अजून हिरवी मिरचीसुद्धा आहे आणि पोळ्यासुद्धा आहेत आणि ही आहे शेवग्याची भाजी. शेवल्याची भाजीसुद्धा बोलतात. खूप छान अशी असते आणि ही उपवासामध्ये खूप महत्त्वाची भाजी असते. आताच मी देवाचा प्रसाद खाल्लं आणि आता आपण हे पंचपक्वान्न खातोय. खूप छान असं पंचपक्वान्न झालं आहे. हे बघा सगळेजण बसले, इकडे पण बसले सगळेजण आणि आता एकत्रित जेवणार, कारण आजचा उपवासाचा दिवस होता. उद्या सगळे आमचे जे कुलस्वामी आहेत, जे नॉन व्हेजिटेरियन असतात देव, त्यांच्यासाठी उद्याचा दिवस आणि आजचा दिवस आहे तो फक्त व्हेजिटेरियनसाठी, म्हणजे उपवासाचा दिवस आहे. आणि इकडे सगळेजण बसले आणि आता पटापट जेवण वाढून घेतात आणि आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. चला.